ठीक आहे, पाणी साचलंय, पाणी तुंबलंय, लोकांना त्रास होतोय, पण महाराष्ट्राला पावसाची गरज होती आणि आता पाऊस पडतोय, त्रास होतोय. याबद्दल मी कोणालाही दोष देणार नाही, पण असा पाऊस पुढचे 10-15 दिवस पडला पाहिजे. तलाव भरतील, पुढच्या वर्षीची चिंता मिटेल. एक दिवसाच्या त्रासापोटी शिव्या घालायच्या आणि महाराष्ट्राची झालेली नाजूक परिस्थिती लक्षातच घ्यायची नाही, असं चालणार नाही. त्रास होईल, त्रास होतोय, पण तरीही मला वाटतं लोकांनी थोडंसं संयम बाळगावा आणि महाराष्ट्रातली शेतीची जी परिस्थिती आहे किंवा महाराष्ट्राची पिण्याच्या पाण्याची जी अवस्था आहे, म्हणजे कधी नव्हे ते कोयना नगरचं तळ दिसत होतं. आपल्याला पूर्ण कोयना नगर ओव्हरफ्लो, कोयन्याचं धरण ओव्हरफ्लो बघायचंय आणि ते बघायचं असेल तर असा पाऊस गरजेचा आहे. असं आहे की एवढं वादळ असेल, एवढं तर झाडं पडणार, फक्त ती वेळेत जी काट म्हणजे ज्याला आपण छाटणी म्हणतो, छाटणी मराठीत, ती छाटणी न झाल्यामुळे त्या पाण्याचा भार म्हणजे पाऊस पडतो, त्या पाण्याचा भार पानं आणि त्याच्या पारंब्या वगैरे सगळ्या भिजतात आणि अखेरीस ते झाड कोलमडायला लागतं. हे खरं महानगरपालिकेने वेळेत जर ट्री कटिंग केलं असतं तर हे आलं नसतं, पण आता ते सगळं विसरून पाऊस पडायला हवं असं माझं मत आहे. रस्ते व्यवस्थित केलेलेच नाही. 56% भ्रष्टाचारात रस्ते टिकणार काय तुमचे? 56 इंच की छातीवर 56 इंच का भ्रष्टाचार, असं आम्ही जॉईंट समीकरण केलं ना महाराष्ट्रात. लोकांची कोणाला पडली हो, लोकांची कोणाला पडली? आम्हाला सत्ता मिळाली आहे, आता बघू 3 वर्षानंतर. SIR हा निव्वळ लोकांना मतदानाचा अधिकार त्यांचा काढून घ्यायचा. जे मतदान विचाराने करतात, जे मतदान बीजेपीच्या विरोधात जाऊन करतात, अशा सगळ्यांची नावं बाद करा, असा एक फैसला असा आत्मन्न झालेला आहे. आणि त्यामुळे आता मॅपिंग झालं. मॅपिंग झाल्यानंतर परत नाव तपासणी, आता ती नाव तपासणी होते ती AI माध्यमातून होतं. आता AI माध्यमातून जेव्हा तुम्ही एखादं नाव तपासता तेव्हा त्या नावामध्ये फरक येऊ शकतो. आता संदीप हे नाव SANDEEP किंवा SANDIP असं येतं, म्हणजे दोघांचा अर्थ संदीपच आहे. मग AI म्हणणार की फक्त SANDIP हेच नाव घेणार, बाकीचे सगळे संदीप बाद. मग ते अॅनॉमलीमध्ये गेले, म्हणजे विसंगतीमध्ये गेले, म्हणजे परत त्यांच्या चौकशा, परत त्यांनी फॉर्म भरायचे. हे काय नाटकं लावली आहेत, काय नाटकं लावली आहेत? तुम्हाला कापायची असतील मतं तर कापा ना. नावं मतं कोणाची कापली जाणार आहेत? धनगर, वंजारी, दलित, की ज्यांच्या आयुष्यात त्यांची घरच नाहीत, गावामध्ये त्यांचे काही पुरावेच नाहीत. अरे माझ्या बापजाद्यांनी शिक्षणच नाही घेतलं तर त्यांना कुठे नावं माहिती? 2002चं नाव तुम्हाला पाहिजे. अरे मी 1952 आपले 1972 पासून मतदान करणारे माणसं आता त्या ह्याच्या लाईनीत उभी आहेत. अरे संविधान काय म्हणतं? जो इथे जन्माला आला, ज्याचं वय 21 आहे, त्याला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. ही नवीन नाटकं काय तुम्ही सुरू करताय? आणि मग कशाला ते आधार कार्ड आणि हे कार्ड आणि ते कार्ड, म्हणजे माणसांना काय येडं बनवण्याचं मशीन तयार केलं की काय तुम्हाला? SIR हा निव्वळ फार्स आहे, फार्स. महाराष्ट्राची पुढची निवडणूक सोपी करण्यासाठी म्हणून टाकलेला डाव आहे. आणि मी दररोज बघतोय. मी आत्ताच शिवीगाळ करून आलोय अधिकाऱ्यांना. एवढ्या पावसाळ्यात कुठला BLO जाणार आहे 6 मजले चढून बिल्डिंग मध्ये? मग BLO खाली उभा राहून ये नाम है क्या रे? नाही है, उधर नहीं देता है. आता सहसा गरीब माणूस जो म्हणजे आता मुंबऱ्यामध्ये धरलं किंवा उत्तर भारतीय झोपडपट्टीत धरलं तर साधारण 11 महिन्यांनी ते घर बदलतात. भाडं परवडत नाही, कुठेतरी जातात. आता घर बदलणं म्हणजे त्यांच्या मतदानाचा अधिकार गेला. आता मी जर इथे राहणाऱ्या घरात मतदान नोंदवलं आणि मी इथे राहायला गेलो परिस्थितीमुळे, तर इथे नोंदवलेलं मतदान तू इथे राहत नाही म्हणून तू काढून टाकणार. सांगा ना सरळ, आम्हाला मतं कापायची आहेत, मुसलमानांना मतदानच करू द्यायचं नाही, सांगा, ओपन सांगून टाका.
आम्हाला इथल्या मागासवर्गीय भटक्या विमुक्त जमातींना मतदानच करू द्यायचं नाही, कापून टाका. ब्राह्मणी व्यवस्थेतच जर तुम्हाला घेऊन जायचा आहे हा देश, येऊन जा. अरे त्याही काळात तुकाराम जन्माला आला, त्याही काळात ज्ञानेश्वर जन्माला आला, त्याही काळात सावतामाळी जन्माला आला आणि त्यांनी या ब्राह्मण्यवादाला विरोध केला. तुम्ही आता अशा पद्धतीने ब्राह्मण्यवाद आणणार असाल तर आम्ही त्यालाही विरोध करू. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून ज्याचं वय 18-21 झालंय त्याला मतदानाचा अधिकार दिलाय, तर केवळ त्याचं नाव चुकीचं आहे म्हणून तुम्ही नाव कापणार असाल, त्याला काय म्हणायचं? SIR आणि उवळ टाकलेला डाव आहे, खोटारडेपणा आहे. तुम्ही जर त्याचं आधार कार्ड आहे, आधार कार्डाला 1000 चौकशा आहेत, आधार कार्ड सगळीकडे चालतं, ते वोटिंगला का नाही चालू देते तुम्ही? एकदा मॅपिंगला नाव चालू केला, सकाळपासून सुरू झालं. अॅनॉमॉली आहे. अॅनॉमॉली म्हणजे काय? नावात विसंगती आहे. मग मॅपिंग कशाला केलं मारायला? मी पावसाचं बोलतो, भ्रष्टाचार तर बोललोच की आम्ही 56 इंच छाती आणि 56 इंचाचा भ्रष्टाचार. महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन की 56 इंचाची छाती मोठी की 56 इंचाचा भ्रष्टाचार मोठा. भ्रष्टाचाराच्या बाबतीत तर आम्ही कोणाच्या बापाला ऐकत नाही आता महाराष्ट्रात. आता आम्ही बिहार, उत्तर प्रदेश सगळ्यांना लांब सोडून दिलंय. पण पाऊस हवाय. आता शासनाने रस्ते खोदून ठेवले आहेत, शासनाने काय वाटेल ते केलंय. ते मिसिंग लिंकच ते भडा पाणी पडताना दिसतंय, एअरपोर्ट गळतंय. त्याच्यावरती मला काय बोलायचं नाही, तो भ्रष्टाचाराची गळती आहे. पण त्याच्यासाठी पावसाला दोष देईन का? नाही, पाऊस हवाय. माझे मित्र एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही मला असं अडचणीत आणण्याचे तुमचे मित्र वगैरे असं काय नाही. माझे जुने मित्र आहेत आणि आहेत. मी मित्र नाकारत नाही कधी कोणाला. वैचारिक विरोध वेगळा आणि मैत्री वेगळी, त्या दोघांचंही कधी जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करू नये. अति श्रम, तणाव, मानसिक दबाव ह्याच्यामुळे एकनाथ शिंदे आजारी. डॉक्टर काय सांगतात ते काय सांगतात सब झूट आहे. मी त्यांना स्वतःला सांगून आलो की तुमचं रुटीन बदला. 4 वाजता झोपायचं, दिवसभर काम करायचं, परत दुसऱ्या दिवशी 4 वाजता झोपायचं, शेवटची मीटिंग 3:45ला घ्यायची. निसर्गाच्या विरोधात जाऊन तुम्ही शरीराला राबवणार असाल तर आज ना उद्या शरीर घात करेल. अधिवेशनाला काय अर्थच नव्हता. कालपासून अधिकारी यायला लागले. याच्या आधी अधिकारी आणि मंत्रीच येत नव्हते. विधानसभेचं जेवढं तुम्ही अवमूल्यन कराल तेवढं तुम्ही महाराष्ट्राचं नुकसान करतात. अरे 1 मई को बनाया गया था, 3 महीना चली. आपको शर्म नहीं ले दादी? मुझे सवाल पूछ रहे. 3 महीने चली ना वो, अब गिर गई तो गिर गई. तो बोलने को जब आप मत बनाओ ना, आपकी औकात नहीं है, आप नहीं कर सकते तो मत बनाओ ना. बड़ी बड़े ओपनिंग करते हो, बड़े बड़े क्रेडिट लेते हो, गाड़ी चलाते हो जाके उसके ऊपर. मत चलाओ, मत बोलो कि हमने बनाया है. डाल दो दूसरे के ऊपर कि उद्धव ठाकरे ने बनाया है. देखो ऐसा है, मैं आज भी बोलता हूं कि बारिश होनी चाहिए, क्योंकि जो हाल बाद में होगा वो देखा नहीं जाएगा. पर जिस तरीके से बंबई के रस्तों में खुदाई हुई है, जैसे थाना में एक तरफ मेट्रो, एक तरफ मोनो, एक तरफ रिंग रेलवे. अरे भाई छोड़ो यार, रेप कर रहे हो तुम, शहर को रेप कर रहे हो. जिसकी जरूरत नहीं वो कर रहे हो. क्या जरूरत है रिंग रूट और रिंग रेलवे की थाना में? इतना सा शहर है, इतना सा शहर. हमें रिंग रूट चाहिए, हमें रिंग रेलवे चाहिए, हमें अभी नया अच्छा नया हेलीकॉप्टर नहीं चलाने वाले हैं. जो थाना में तो ऐसे हालत है कि पानी तो है ही नहीं पीने के लिए, लेकिन हमको हेलीकॉप्टर से हम आपको लेके जाएंगे, ऐसा एक नया कुछ लाने की कोशिश करेंगे. वो पैसे ही खाने हैं तो उसके 1000 रास्ते. खाओ साला, दबा के खाओ.